हरे नमः. धर्माचा गुण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे श्री वृष्णीनाम प्रभु मंत्री कृष्णदेव सखा शिशोग्र साक्षात बुद्ध बुद्धी सप्तमहा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकाधिकाला सांगतात. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, भगवान गोपाल कृष्णाने उद्धवाला पाचारण केलं. उद्धव त्यांचा परमभक्त होता, परममित्रही होता, सखा होता, अत्यंत आत्मनिष्ठ, जणू काही कृष्णाप्रमाणे दिसत होता. त्याचं रूप, त्याचं सौंदर्य, त्याची उंची, स्वरूपता भक्ती, जशी स्वरूपता मुक्ती असते त्याप्रमाणे कृष्णाप्रमाणेच तो मोरपीस लावत असे, कृष्णाप्रमाणेच दिसत असे, पितांबर धारण करत असे. बालपणी 5 वर्षाचा असताना कृष्णाच्या पूजेमध्येच तल्लीन होत होता. जेवायचं देखील भान नव्हतं, प्रातराश म्हणजे नाश्त्याचं देखील भान राहायचं नाही. असा हा उद्धव गोपाल कृष्णाचा परमभक्त. तसा तो नातेवाईकही होता, तसा तो भगवंताचा भाऊही लागत होता. याप्रमाणे श्रीकृष्णाने त्याला पाचारण केलं आणि सांगितलं, हे उद्धवा, तू आता गोकुळामध्ये जा आणि गोकुळामध्ये जाऊन ज्या गोपिका माझ्यासाठी अत्यंत आपला जीव टाकून तरसतायत, माझ्यासाठी त्यांनी सगळ्या काही गोष्टीचा त्याग केलेला आहे, केवळ माझ्या पुरतं माझ्यासाठीच त्या जीवन जगतायत, त्यांचे श्वासोच्छ्वास माझ्यासाठी चाललेले, त्यांचं जीवन फक्त माझ्यासाठी आहे आणि प्राणधारण त्यांनी केलंय फक्त मी येणार आहे म्हणून. तेव्हा अशा गोपींना त्यांचं सांत्वन करण्यासाठी जा, असं म्हटल्यानंतर उद्धव निघाले. उद्धव निर्गुण निराकार निर्विकाराचे भक्त होते, सगुण साकाराचे भक्त नव्हते. ज्ञानी भक्त होता तो. कृष्ण म्हणजे काही केवळ रूप नव्हे, कृष्ण म्हणजे परब्रह्म ही भावना त्याची होती. कृष्णाला हे सांगायचं होतं किंवा हे दाखवायचं होतं की उद्धवा, तुझ्या या भक्तीपेक्षा सुद्धा गोपींची भक्ती मोठी आहे. गोपी जरी माझ्या रूप लावण्य किंवा माझं सौंदर्य, माझी मुरली यांनी तल्लीन झालेल्या असल्या तरी प्रत्यक्षामध्ये तुझ्यापेक्षा त्यांची भक्ती मोठी आहे आणि त्या किती तल्लीन झाल्यात ते त्यांना सांगायचं होतं. याप्रमाणे हा गोकुळामध्ये पोहोचला. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, इत्युक्त उद्धवो राजन संदेश अंबरतुरा धृता. आपल्या श्रीकृष्णाचा संदेश घेऊन नंद ज्या ठिकाणी वसत असत, राहत असत, त्या ठिकाणी गोकुळामध्ये येऊन पोहोचला. प्राप्तो नंदव्रजम श्रीमान निमलोच विभाव सौ. संध्याकाळ झालेली होती. ज्या वेळेला नुकतंच गोदोहन चाललेलं होतं संध्याकाळचं. संध्याकाळच्या वेळेला धारा काढण्याचं काम चाललेलं होतं आणि धारा काढण्याचं काम करता 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 संपूर्ण गोकुळ भगवंताचं नामस्मरण करत होतं, भगवंताच्या नादामध्ये तल्लीन होत होतं. गोदोहन शब्द भीमे शब्दिमे रमम वेणुनाम निस्वनेन च, असं वर्णन केलेलं आहे. वेणुनाद भगवंताचा त्यांच्या कानामध्ये होता आणि संध्याकाळच्या वेळेला प्रत्येक घराघरामध्ये गोदोहन चाललेलं आणि कृष्णाच्या नावाचा जप चाललेला. कृष्णाची गीत, कृष्णाचं गीत या ठिकाणी त्या गातायत. याप्रमाणे गोदोहना बैसली गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा तेणेश्वरी मंजुळ गीत गाती गोविंद दामोदर माधवेती. गोविंदा हे दामोदरा हे माधवा अशा प्रकारचं गीत गात होत्या. गोदोहना बैसली गोपदारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा. पात्रामध्ये
चळुंग चुळुंग चुळुंग अशा प्रकारच्या क्षीरधारा वाजत होत्या आणि तेणे स्वरे मंजुळ गीत गाती. त्याच्यातून जे गीत निघत होतं, जे स्वर निघत होते ते कोणते? गोविंद दामोदर माधवेती. याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला सगळीकडे धूप दीप लागलेला आणि मग एवढ्यात त्यांचा रथ आला आणि आतमध्ये आल्याबरोबर नंदाने त्यांचं स्वागत केलं. नंद प्रीत परिष्वज्य. अरे, कृष्णाचा परममित्र आलाय. त्याला ताबडतोब बसायला आसन दिलं. त्यांनी नमस्कार केला नंदाला. नंदाने सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला आणि आधी प्यायला पाणी दिलं, काही कुशल विचारलं, त्याचप्रमाणे जेवणाची तयारी केली. आणि मग नंद आणि यशोदा कृष्णाबद्दल बोलू लागले. अहो काय काय कृष्णाचं रूप, अहो काय कृष्णाचं सौंदर्य, अहो काय कृष्णाचे पराक्रम, काय कृष्णाच्या खोड्या, नुसतं कृष्णमयता, दुसरं काही नाहीच, फक्त कृष्ण कृष्ण. अहो काय त्या अघासुराला मारलं, त्या कृष्णाने अगदी बालपणीच ही भूतना ठार मारली, तृणावर्त मारला. अहो त्याचं हसितम भाषितम, काय कृष्णाचं हास्य, अहो त्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटत होतं. पाहता पाहता पहाव्याची वाटे, पाहता 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 इतकी तल्लीनता व्हायची की पहावाची वाटे. दुसरीकडं लक्षच जात नव्हतं, दुसरीकडे दृष्टीच जात नव्हती. हसितम भाषितम चांग. यशोदा बोलू लागली, नंद बोलू लागले. काय कृष्णाचं हास्य, काय कृष्णाचं लास्य, काय कृष्णाचं मोहक रूप. अहो त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं वागणं, त्याचं खोड्या करणं आम्ही तल्लीन होत होतो. आणि शेवटी तर नागायुत मोठमोठे हत्ती ओढाले पराक्रमी असणारे वीर कृष्णाने कंसाच्या या सभेमध्ये मारले. प्रलंब मारला, धेनुक मारला, दैत्य वेगवेगळे मारले, सहज लिलेने मारले. शुकाचार्य म्हणतात श्रीकृष्णाचा हा मोठेपणा, श्रीकृष्णाचा पराक्रम ऐकता 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 स्नेहस्मृत पयोधरा. या यशोदेला राहुला नाही, ती म्हणाली अहो कृष्ण कधी येणार आहे, हो आता येणार आहे का नाही. अहो मला त्याला एकदा पादावंसं वाटतंय, माझ्या अंतःकरणामध्ये मातृप्रेम जागृत होतंय. शृण्वंते शृण्वा साक्षीत स्नेहस्मृत पयोधरा. आणि मग उद्धव म्हणतात अहो अहो श्रीकृष्ण म्हणजे केवळ तुमचा मुलगा समजू नका तुम्ही. कृष्ण हा पुत्रवत त्याच्यावर प्रेम करू नका. न चास्य कर्मवा लोके. अहो कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. ते काही असो, परब्रह्म असो, परंतु आम्हाला तो आमचा पुत्र समान आहे, आमचा पुत्रच होता तो. आणि मग सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर पुन्हा सकाळची वेळ. अगदी पक्षी पूजन करतायत. नुकताच सूर्य उगवलाय आणि गायी हंबरायला लागलेल्या आहेत, वासरं हंबरायला लागलेली आहेत, दुधासाठी तळमळायला लागलेली आहेत. वासरांना गायीकडे सोडलंय आणि या वेळेला सुद्धा पुन्हा सगळ्या गोपिका धारा वगैरे काढू लागलेल्या आहेत. यशोदा धारा काढू लागलेली आहे आणि इतकी तन्मयता आहे की कृष्ण आज नाहीये, परंतु जणू काही कृष्ण आहेच आहे घरी. कृष्णा उठा, बलरामा उठा असं म्हणू लागलेले आहेत. प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सत्वरबा मुकुंदा. गोपाळा रे तुझला भाती, गोविंद दामोदर माधवेती. अरे कृष्णा उठ ना, किती वेळ झाला. तल्लीनतेमध्येच आहेत. अहो कृष्ण नाही आता इथं. अरे लक्षातच नाही, कृष्ण नाही हे माहीतच नाही. रोजची सवय कृष्णाला उठवायची. गोपाळ आले तुझला भाती. गोपाळ आलेत पहा, सगळ्या दाराशी गोपाळ जमा झालेत. कृष्णा उठा ना, किती वेळ झाला. बलराम दादा उठा, किती वेळ झाला. प्रभात संचार गतानुगाव तद्रक्षणार्थम तनयम यशोदा. अहो तुम्हाला जायचं नाही का, वनामध्ये जायचं नाही का. गाई वासरं तुमची वाट पाहिलेत. अहो हात जोडून उभे आहेत. सगळे गोपाळ दारामध्ये तिष्ठलेत. तुका म्हणे आम्ही तिष्ठलो द्वारी. गाई वत्स हात जोडून मुरारी. हे देवा आम्ही हात जोडलेत. आणि मग लक्षात यायचं की कृष्ण नाहीयेत. कृष्ण गेले मथुरेला, ते आलेच नाही. आणि या वेळेला सगळ्या गोपिका ज्यांचं दूध वगैरे काढणं झाल्याबरोबर त्यांचं लक्ष गेलं कुठे, यशोदेच्या नंदाच्या घराकडे. आणि एकदम सगळ्या स्त्रिया
गोकुळातल्या स्त्रिया, आदल्या दिवशी तो आला तेव्हा रात्र झाली होती, तेव्हा काही दिसलं नाही, पण सकाळच्या वेळेला सोन्याचा रथ दिसल्याबरोबर हा रथ कोणाचा आहे म्हणजे सोन्याचा रथ दिसायला लागलाय, हा कोणाचा आहे? चमचम चमचम, अरे अक्रूर आला काय, पुन्हा अक्रूर आला का कृष्णाला घेऊन, असं म्हणून सगळ्या गावातल्या गवळणी त्या ठिकाणी जमा झाल्या आणि सगळ्यांनी घेराव घातला, गराडा घातला, कोण आलंय कोण आलंय कोण आलंय. आणि मग कळालं, अहो कृष्णाचा मित्र आहे म्हणे, कृष्णासारखा दिसतोय, त्याचं नाव काय म्हणे, उद्धव आहे. असं म्हणल्याबरोबर खरं म्हणजे त्यांनी पितांबर धारण केलेला होता. शुकाचार्य म्हणतात परीक्षेते, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या नादामध्ये तल्लीन असलेल्या, आता कृष्णाला आणलं का काय त्यांनी असं वाटलं, या रथामध्ये कृष्ण परत आला की काय, म्हणून सगळ्या गोपिका तिथं आल्या आणि ह्या सगळ्या गोपिका उद्धवाला म्हणू लागल्या, अहो तुम्ही कुठं आलात, कुणीकडे आलात? म्हणे मी कृष्णाचा निरोप घेऊन आलोय. उद्धव म्हणाले, मी कृष्णाचा निरोप घेऊन आलोय. कृष्णाचा निरोप घेऊन आलात? हा, कृष्ण नाही आले का? नाही आले. का बरं नाही आले म्हणे? आता मात्र गोपिकांना राग आला, खोटा खोटा का होईना राग आला, कारण कृष्ण म्हणाले होते मी येणार आहे, परत येईल, कंसाचं तेवढं काम झालं की मी येईन, पण नाही आले. त्याने तुम्हाला पाठवलं का म्हणे? आणि हो, मला पाठवलं. बोंबे श्री सुकृताय जद्वत सुमन षटपदैहि, आणि इतकी सुंदर विवेचन केलेलं आहे, ज्याला भ्रमरगीत असं म्हणतात. भ्रमरगीत इतकं गोड आहे. भ्रमरगीतावर अनेक टीका झालेल्या आहेत. या भ्रमरगीताचे अनेक अर्थ लावलेत. एक रूपक वापरलंय, रूपक. एक भुंगा असा गुंगुंग गुंगुंग करत येतो, अशी कल्पना केली. भुंगा गुंजारव करत तिथे आलाय आणि मग या सगळ्या स्त्रिया म्हणू लागल्या, उद्धवा कृष्ण आले नाहीत. हा बरोबर आहे, तो येणारच नाही म्हणे. का? अहो ही लोक जनरीतच आहे. ही काय जनरीत आहे? बरोबर आहे, निष्पम त्यजंती गणिका अकल्पम नृपतीम प्रजाः. अहो पैसा संपला म्हणजे वेश्या जशा पुरुषाला येऊ देत नाही. एकदा पैसा जोपर्यंत असतो, का भाडीचा कवडा वेचे, मग दारही चेंपू नयेत येचे, ऐसे लाजीरवाणी दीक्षिताचे काही सांगो. माऊलींनी म्हटले, पैसा संपला म्हणजे त्या पुरुषाला जसा स्त्रिया येऊ देत नाही. पैसा आहे तोपर्यंत, जोपरी पैसा तोवरी पैसा. त्याप्रमाणे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत लोक पुढं पुढं करतात. एकदा काम संपलं की ते पुन्हा तोंड फिरून निघून जातात. बरोबर आहे. आता आमच्याकडे काय काम राहिलं बरं? त्याचं झालं. आमच्याबरोबर मैत्री करायची होती, केली. आमच्याबरोबर या ठिकाणी क्रीडा करायची होती, केली, आणि आता निघून गेला. आमच्यातलं कामच संपलं ना त्याचं. आता कशाला येईल बरं तो? आणि राजाचं जेव्हा धन संपून जातं तेव्हा लोक राजाकडे जात नाही. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत लोक राजाच्या घरी चक्रा मारतात. धन संपलं, अहो निर्धन लोक, निर्धन लोकाला धनवंत तोची गुणवंत तो शरणशूर, निर्धनी नराला सकळ ही करती दूर. निर्धनी नराला, निर्धनी लोकांना सगळे दूर करतात. तेव्हा आमच्याकडचं धन संपलं. कोणतं? तारुण्य रूपी धन आमचं संपलं, सौंदर्य रूपी धन आमचं संपलं असं कृष्णाला वाटलं आणि कृष्ण निघून गेला. काही चूक नाहीये कृष्णाची, तो लौकिकाप्रमाणेच वागला. बरं, आम्हाला वाटलं कृष्ण अलौकिक आहे, पण कशाचं? तो लौकिकासारखाच वागला. अधीत विद्या, अहो विद्या संपादन केली म्हणजे विद्यार्थी गुरुला सोडून निघून जातात का? आता विद्या संपादन केली, आता काय? गुरुकडं, मी माझ्याकडं. गुरुची विद्या आत्मसात केली की शिष्य गुरुला विचारत देखील नाही. आणि खगावीत फलम, गोपिका म्हणतात, काय एक एक उदाहरणं दिलेत. खगावीत फलम, जेव्हा वृक्षाचे फळ संपुष्टात येतात तेव्हा त्या वृक्षावरचे पक्षी निघून जातात. जोपर्यंत वृक्षावर फळं असतात तोपर्यंत सगळे पक्षी वृक्षावरती येतात, झाडावरती येतात. एकदा झाडाची फळं संपले की पक्षी तोंड फिरून निघून जातात. का? काम संपलं. काम संपलं की लोक विचारत नसतात.
अहो हा लौकिक स्वभावच आहे. आणि आम्हाला वाटलं कृष्ण अलौकिक आहे, पण कृष्ण सुद्धा लौकिकच आहेत बरं का. खगावीत फलां वृक्षम भुक्त्वा चातिथयो ग्रहम. अतिथी सुद्धा जोपर्यंत खायला मिळतं तोपर्यंत राहतो. एकदा खायचं संपलं की जे तोंड फिरवतो पुन्हा येतच नाही का. पैसा मिळाला, अतिथी निघून गेला. खायला मिळालं की पाहुणे निघून जातात. जोपर्यंत खायचं प्यायची सोय असते तोपर्यंत पाहुणे येतात. अवघे सोयरे सुखाचे, दुःखाचे सांगाते नव्हेती कोणी. सगळे सोयरे सुखाचे असतात. खायला प्यायला मजा मिळाली म्हणजे सगळे सोयरे गर्दी करतात. आणि सगळं संपलं म्हणजे आता त्याच्याकडे काय जातात. अहो भुक्कड झाला तो, पैसा संपला, कशाला जातात त्याच्याकडे. लोक दुःखाकडे, दुःखी माणसाकडे येत नाहीत. आम्ही दुःखी आहेत. आम्ही कृष्णाची वाट पाहतो आहोत आणि कृष्ण मात्र केवळ स्वार्थ साधून गेला, हा मुद्दा आहे. कृष्ण आपला स्वार्थ साधला आणि निघून गेला. दग्ध मृगास तथा रण्यम. अरण्याला आग लागली म्हणजे मृग निघून जातात. त्याप्रमाणे आम्हाला विरहाग्नीची आग लागलीये. विरहरूपी अग्नी आमच्या अंतःकरणात पेटलाय आणि म्हणून कृष्ण निघून गेला. आणि जारो भुक्त्वा रताम स्त्रियम, ज्याप्रमाणे इति गोप्यो हि गोविंदे. उद्धव ऐकू लागला काय बोलायला लागल्यात ह्या, काय कृष्णाबद्दल बोलतायत. आणि मग उद्धव म्हणतो अहो असं नाही नाही, आम्ही कृष्णासाठी काय एक सोडलं नाही. अहो आमचं मुलं सोडले, घर सोडलं, दार सोडलं, पती सोडले, संसार सोडला, सगळं कृष्णासाठी सोडलं आणि कृष्ण निघून गेले. तेव्हा कृष्णाच्या या ज्याला कृतज्ञपणा म्हणतात, कृष्ण कृतज्ञ आहे. गायंत प्रिय कर्माणी. आणि जे रडू लागल्या गतर रिह्या. हा रिह्या म्हणजे लज्जा. सगळी लोक लज्जा सोडून रडू लागल्या, कृष्णाच्या नावाने शंख करू लागल्या. तस्य संस्मृत्य संस्मृत्य. आणि मग पुन्हा अहो कृतक राग होता, खोटा खोटा राग होता. आणि मग म्हणायला लागल्या काय हो काचिन मधुकरम दृष्टवा. तेवढ्यात एक मधुकर म्हणजे भुंगा आला, भुंगा. आणि भुंगा आल्याबरोबर त्या भुंग्याला सगळ्या त्या स्त्रियांच्या भोवती भुंगा फिरू लागला. आणि मग भुंग्याला उद्देशून या स्त्रिया बोलू लागल्या. कुणी कुणी म्हणतात की कृष्ण भुंग्याच्या रूपाने आला म्हणे. कृष्णाने भुंग्याचं रूप धारण केलं आणि आला. आणि मग आता भुंगा काळा आणि कृष्णही काळा, दोघांच्या मध्ये साम्य कसं आहे पहा. कृष्ण काळा, भुंगा आहे काळा. भुंगा जोपर्यंत त्या कमलामध्ये मध असतो तोपर्यंत त्यात तल्लीन होतो. मध घेतला, त्यातला रस घेतला की भुंगा निघून जातो. या फुलावरून त्या फुलावर भुंगा जातो. त्याप्रमाणे कृष्ण सुद्धा आता आमच्यातलं स्वारस्य संपलं आणि कृष्ण मथुरेला निघून गेला. आणि मथुरेला त्या ठिकाणी त्याला अनेक स्त्रिया मिळाल्या असतील नाही का. उद्धवाला म्हणतात मथुरेला कृष्ण गेले. अहो आम्ही खेड्यापाड्यातल्या बायका, आम्ही खेड्यापाड्यातल्या स्त्रिया, आमच्याकडे कृष्ण कशाला लक्ष देईल बरं. आता कृष्ण आमच्याकडे येणारच नाही का. अहो त्याला मथुरेतल्या स्त्रिया मिळाल्यात. मथुरेतल्या स्त्रिया नटव्या, शहरी स्त्रिया आहेत, चांगल्या चांगल्या अलंकार धारण करणाऱ्या आहेत. तो त्यांच्यामध्येच तल्लीन होईल नाही का. त्याचं लग्न होईल, त्याला अनेक स्त्रिया मिळतील, अनेक राजकन्या त्याच्याबरोबर विवाह करतील. आमच्याकडे कशाला लक्ष देईल बरं कृष्ण आता. आणि ती त्यांची ती कुब्जा ती तो सुंदर केली कृष्णाने. पाटकी राणी, ज्यांनी जनार्दन स्वामींनी एक पद केलेलं आहे हिंदीमधलं, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की कुब्जेला तुम्ही आता कृष्ण पाटकी राणी मग हमे रखे दूर दूर, आम्हाला मात्र दूर ठेवेल आणि कुब्जेला आपली राणी करील. तेव्हा कृष्ण अशा पद्धतीने कृतज्ञ वागणार आहे. श्लोक 12 पासून याची सुरुवात होते. अतिशय सुंदर विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. गोप्य उवाच मधुपकितव बंधो मा कृशांग्री सपत्न्याः कुचबिलुत माला कुंकुमश्मश्रुभिर्नः वहतु मधुपतिस्तन मानिनीनां प्रसादम यदु सदस विडंबम यस्य दूतस्त्वमी दृक्. त्याप्रमाणे त्या म्हणतात, त्या भुंग्याला उद्देशून बोलायला लागल्या. आता एकीकडे भुंग्याला उद्देशून आहे, दुसरीकडे कृष्णाला उद्देशून आहे. त्याला म्हणतात लेकी बोले सुने लागे. आपल्याकडे आपण म्हणतो ना लेकी बोले सुने लागे.
अशा पद्धतीचं हे एक बोलण्याची पद्धत असते. एकाला बोलायचं आणि दुसऱ्याला त्याचा वाटलं पाहिजे. उज्ज्वल नीलमणी याला व्याजस्तुती किंवा अन्योक्ती असं म्हणतात. व्याजस्तुती असं म्हणतात किंवा अन्योक्ती असं म्हणतात. उज्ज्वल नीलमणी या ग्रंथामध्ये रूप गोस्वामींनी त्याचं फार सुंदर विवरण केलेलं आहे. रूप गोस्वामी यांनी भक्तीच्या अनुषंगाने खूप सुंदर लिहिलेलं आहे. आणि या उज्ज्वल नीलमणी ग्रंथामध्ये ते म्हणतात, श्लोक 12 पासून याची सुरुवात होते. मधुप कितव बंधो, मधुप कितव बंधो. मधुप म्हणजे हा भुंगा, मधुप प म्हणजे पिणारा, मधु पिणारा हा भुंगा. कितव बंधो, कितव म्हणजे फसवणारा. कोण? कृष्णाने आम्हाला फसवलं. कृष्ण हा फसवेगीर आहे आणि त्याचा तू मित्र आहेस, म्हणजे त्याच्यासारखाच आहेस. मित्र त्यासारखाच असतो. तेव्हा हे भुंग्या तिकडे जा, भुंग्याला म्हणतात. भुंग्या जवळ येतो ना, त्या भुंग्याला म्हणते, ए भुंग्या तिकडे जा, आम्हाला स्पर्श करू नको, जा तिकडं. तुझ्या तोंडाला मिशा ज्या आहेत त्या मिशांनी आम्हाला स्पर्श करू नको. का? तर तू सपत्न्या, सपत्नी म्हणजे सवती. तू तुझ्या सवतीकडून, आमच्या सवतीकडून आलास. तू आमच्या सवती त्या ठिकाणी मथुरेमध्ये आहेत, त्या सवतीकडून तू आमच्याकडे आलास, आमच्याकडे येऊ नको. तुझ्या स्पर्शाची आम्हाला गरज नाही. आता तू तिकडे तुझ्या सवती त्या ठिकाणी जे अगरू किंवा चंदन लावलेलं आहे अंगाला, ते चंदन संभाषणाचा प्रकार आहे. प्रियकर हा चातुर्यहीन त्याच्या वर्तनावर अनादरयुक्त शब्दाने दोषारोप केलेला आहे. द्वेष, मत्सर, याला ईर्षा, याला प्रजल्प असं म्हणतात. अनेक प्रकार आहेत बरं का. जल्प, प्रजल्प, संजल्प, विजल्प, अनुजल्प, असे अनेक. जल्प म्हणजे संवाद, जल्प म्हणजे बोलणं. मग त्या ठिकाणी प्रजल्पाने त्यांनी म्हटलंय, मा स्पृशत, आम्हाला स्पर्श करू नको. का? तर यदुसी सदिसी, तू आमच्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार गमावलायस तू. का? यदु सदसी बिडेंबेम यस दूतमस्मी दृक्. तू त्याचा दूत आहेस का? त्या कृष्णाचा. कृष्णाने तुलाच पाठवलंय का? उद्धवाला जसं पाठवलं तसं तुला पाठवलंय का? अरे कृष्ण कपटी आहे, तो निर्दयी आहे. परिजल्प हा प्रकार या ठिकाणी 13व्या श्लोकामध्ये दिसतो. तू वेगवेगळ्या फुलामधला रस घेतो. सुमनस एव सद्य. सुमनस म्हणजे वेगवेगळ्या फुलांच्या मधला रस, त्याचं पान तू करतोस. तेव्हा तुझी ही सवयच आहे. कृष्ण देखील असंच आमच्या बरोबर राहायला, क्रीडा केली, रासोत्सव केला आणि निघून गेला. कृष्ण आणि भुंगा सारखाच आहे. तो गोड आहे, तो फसवा आहे. त्याच्या गोड शब्दावर आम्ही भुललो आणि आम्ही चुकलो. आम्हाला असं वाटतं की लक्ष्मी तरी कृष्णाचं पाय का बरं सोडत नाही, ती त्याची का बरं सेवा करते. कृष्ण खोटं बोलतोय त्याला कळत नाही का? आणि आम्ही खेडूत आहेत, आम्ही अशिक्षित आहेत, म्हणून कृष्ण आम्हाला सोडून गेला का? किमह बहु षडंग्रे गायसी त्वं यदूनाम. हे आता या ठिकाणी विजल्प हा प्रकार सांगितलाय. विजय सखे, विजय म्हणजे एका अर्थाने अर्जुन, अर्जुनाचा तू सखा आहेस. हे अर्जुनाच्या सख्या शास्त्रात गौरविलेलं जे वर्णन आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. वरवर क्रोध आहे आणि आतून मात्र प्रेम आहे, असा हा उपहास आहे. एकाच वेळेला असूया आहे आणि अहंकार आहे. विजय सखा सखी नाम गीयताम तत्प्रसंग क्षपती कुचरुजस्ते कल्पयन्ति इष्टमिष्टाः दिवी भुवि च रसायाम का स्त्रिय तद्दुरापाः कपट रुचिरहास भ्रुविजंभस्य या स्युः. अरे तुझ्या कपट हास्याने
तू खोटं खोटं हसलास, क्रीडा केलीस आमच्या बरोबर, तुझं हास्य, तुझं लास्य, पण आम्हाला असं तुझा कपटीपणा त्यावेळेला लक्षात आला नाही. तू खरंच कपटी निघालास, खोटा निघालास, फसवा निघालास. आणि आम्हाला असं वाटतं की लक्ष्मीला कसं कळत नाही, ती कशी तुझ्या बरोबर राहते, ती का बरं तुला सोडत नाही. जगात अशा कोणत्या स्त्री आहेत की ज्या तुला अप्राप्य आहेत. 15व्या श्लोकामध्ये उज्जल्प हा प्रकार सांगितलेला आहे. उज्जल्प म्हणजे प्रजल्प, त्यानंतर अनुजल्प आणि आता उज्जल्प. प्रजल्प, परिजल्प, बिजल्प आणि उज्जल्प. या ठिकाणी उज्जल्प हा प्रकार सांगितलाय. कोणता? चरणरज उपासते यस्य भूतिर्वयं का अपि च कृष्णपक्षे उत्तम श्लोक शब्द. अरे जगामध्ये कोणत्या स्त्रिया अशा आहेत की ज्या स्त्रिया तुझ्याकडे आकर्षित होणार नाहीत. तुझं सौंदर्य, तुझं लावण्य, तुझं रमणीयता अशी आहे की तुझ्याकडे कोणी आकृष्ट होईल. जगातल्या सगळ्या स्त्रियांना आकृष्ट करण्याची क्षमता तुझ्यात आहे. आणि म्हणून साक्षात लक्ष्मी सुद्धा तुझी चरण धूळ या ठिकाणी आपल्या हृदयाशी लावते. तेव्हा आमची तर काय कथा, आम्ही तर साध्या खेड स्त्री आहेत. आम्ही तुझ्या या सौंदर्याला भाळलो, यात काय कमीपणा आहे आमचा. मृगयुर कपींद्र धर्मा. अरे हे भुंग्या, तुझं मस्तक आमच्या चरणापासून दूर कर. तू आमच्या पायाच्या जवळ येऊ नको बरं, जा बाजूला हो. पुन्हा त्या भुंग्याला म्हणतायत, हे भुंग्या तू बाजूला जा, तुझं मस्तक आमच्या चरणापासून दूर कर. या ठिकाणी संजल्प हा प्रकार वापरलेला आहे 16व्या श्लोकामध्ये. संजल्प ते का म्हणतात? विसृज शिरसी पादम वेद्म्यहम चाटुकार. चाटुकार म्हणजे, चाटुकार शब्दाचा अर्थ आजही आपण चमचेगिरी म्हणतो ना, थोडक्यात त्याला चाटुकारी म्हणतात, चमचेगिरी. हा चाटुकार तू सुद्धा असा पुढं करणार आहेस. तू देखील आमच्या पायाच्या जवळ येऊन केवळ आम्हाला फसवण्यासाठी तू आलास. तू चाटुकार आहेस. चाटुकार म्हणजे केवळ पुढं करणारा, आम्हाला खोटं बोलून फसवणार आहे आणि अनुनय करणार आहेस. आम्हाला माहित आहे तुझ्या मधाळ शब्दाने तू भुलवणार आहेस. गोड बोलण्याची कला तू शिकलायस. आणि या ठिकाणी हे कृष्णा आमच्या चरणावरचं मस्तक दूर कर. त्या भुंग्याला म्हणते ती की आमच्या चरणावरचं मस्तक दूर कर. आम्ही सर्वस्वाचा त्याग करून तुझ्याकडे आलो आणि तू मात्र मथुरेला निघून गेलास. आता अवजल्प नावाचा प्रकार पुढे सांगतात. कृष्ण हा कसा आहे आणि आम्ही कसे आहोत. कृष्ण पाषाण हृदयी, तो दगडाच्या हृदयाचा आहे. त्याला अजिबात आमच्याबद्दल प्रेम नाही, त्याला अजिबात आमच्याबद्दल माया नाही. आणि याप्रमाणे अभिजल्प हा प्रकार त्यांनी वापरलाय, अवजल्प हा प्रकार वापरलाय. आणि मग मागचे संदर्भ दिले की हो बरोबर आहे, कृष्ण निर्दयी आहे. अहो बळी एवढा त्याला शरण आला, परंतु बळीला त्याने पाताळात घातलंच ना. त्या वामनाने पाताळातच घातलं. आणि शूर्पणखा बिचारी लक्ष्मणाकडे आली आणि लक्ष्मणाने तिचं नाक उडवलं, नाक कापलं. म्हणजे जी प्रेमाची मागणी घालायला आली तिचं नाक कापलं लक्ष्मणाने, रामानी. तेव्हा हे अत्यंत निर्दयी आहेत, त्यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. राम, वामन आणि कृष्णा तू देखील त्यांचंच रूप आहेस, म्हणून तुला सुद्धा आमच्या प्रेमाची काही किबीर नाही. त्यानंतर अभिजल्प हा प्रकार वापरून हे कृष्णा तुझ्या प्रेमाचं अमृतपान आम्ही केलं, सगळं द्वैत आम्ही सोडून दिलं, घरदार कुटुंबाचा आम्ही त्याग केला. बलिमपी बलिमत्वात या ठिकाणी यदनुचरित लीला कर्णपीयूष विप्रुट सकृत ददन विधूत बद्ध धर्माविनष्टा शपथी ग्रह कुटुंबम दीनमुत्सर्ज दीना बहवय विहंगा भिक्षुचर्याम चरंती. अहो आम्ही घर सोडलं, दार सोडलं, प्रपंच सोडला आणि तुझ्या नादी लागलो. विमुक्त ग्रहाशा, हा आम्हाला घरादाराबद्दल देखील प्रेम राहिलं नाही. विहंगा भिक्षुचर्याम चरंती. भिक्षुचर्या म्हणजे एखादा जसा भिकारी असावा तशी आमची अवस्था झाली. एखाद्या पक्ष्यांची, ज्याप्रमाणे पक्षी हे वेगवेगळ्या ठिकाणी दाणे शोधत जातात, त्याप्रमाणे आम्ही संग्रह परिग्रह काही केला नाही. जिथे जे मिळेल ते खात राहिलो.
आणि भीक मागत आमचं पोट भरत राहिलो. कृष्णा, तुझ्या लीलेने आम्ही तल्लीन झालो, तुला मात्र आमची जाणीव नाही. वयमृत मिव जिम्य व्यावृतम श्रद्धा दहाना कुलिक ऋतमिवाज्ञा कृष्ण बद्वो हरिण्या. या ठिकाणी द्वैतार्थ भाषा वापरून त्यांनी म्हटलंय की आमचं ऐहिक बंधन सुटून जातं. जो कृष्णाच्या परमात्म्याच्या नादी लागतो त्याचं ऐहिक बंधन सुटून जातं. कृष्ण श्रवणाने, कृष्ण कथा श्रवणाने माणूस द्वंद्वातून मुक्त होतो, हा एक अर्थ यातून व्यक्त केलाय. आणि कृष्णा, आम्ही काळविटाप्रमाणे लुब्ध झालो, तुझ्यावर आम्ही लुब्ध झालो. आणि एखाद्या व्याधानी, शिकाऱ्याने जसा बाण मारावा तसा तू फसवा निघालास, आम्हाला बाण मारून तू निघून गेलास. कुलिक ऋतमिवाज्ञा कृष्ण बद्वो हरिण्या. आम्ही हरिणीप्रमाणे लुब्ध झालो तुझ्यावर, आणि एखाद्या व्याधाने बाण मारावा तसा तू आम्हाला या ठिकाणी केवळ व्यथित करून निघून गेलास. आमच्या अंतःकरणामध्ये हा बाण इतका खोलवर घुसलाय की आता तो बाहेर निघणं शक्य नाही. आम्ही ह्या पीडेचा अनुभव घेत आहोत, असं नैराश्यपूर्ण उद्गार त्यांनी काढले. हा आजल्प प्रकार. त्यानंतर प्रतिजल्प या प्रकारामध्ये आता तुझी माया आमची भेट शक्यच नाही. आमची जरी किती इच्छा असली तरी आता तू आम्हाला भेटणार नाहीस, कारण तुला मथुरेमध्ये अनेक स्त्रिया मिळतील, त्यानंतर तुझं लग्न कार्य होईल आणि तू आम्हाला विसरून जाशील. स्मरती सपितृ गेहान सौम्य बंधुंश गोपान क्वचित अपि सकथान किंकरीणाम प्रणीते. याप्रमाणे 21व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की हे कृष्णा, आता भुंगा क्षणभर अदृश्य झाला. तेवढ्यात त्या ठिकाणी भुंग्याकडे बघून बोलतायत ना त्या, आणि फिरता फिरता भुंगा अदृश्य झाला. अदृश्य झाल्याबरोबर राधा आणि बाकीच्या स्त्रिया कावऱ्या बावऱ्या झाल्या. म्हणजे एकीकडं त्याला बाजूला तर हटवीत होत्या, पण दुसरीकडे तो अदृश्य झाला की कावऱ्या बावऱ्या मात्र झाल्या. कृष्णाच्या विरोधात बोलून त्यांना वाटलं की अरे, आपण कृष्णाच्या विरोधात बोललो म्हणून त्याला राग आला का. म्हणून मग त्या म्हणायला लागल्या, अरे कृष्णा, तुला निदान आमची जाऊ दे, पण तुझ्या नंदाची तरी आठवण आहे का नाही, तुझ्या यशोदीची तरी आठवण आहे का नाही, आमच्या दासींची आठवण सोडून दे, पण निदान तुझ्या आईवडिलांची तरी आठवण, ज्यांनी तुझं पालन पोषण केलं, तुला एवढं मोठं वाढवलं, तुझ्यावरती प्रेम केलं, त्यांची तरी आठवण ठेव ना. स्मरसी स पितृ गेहान सौम्य बंधुंश गोपान. तुझे मित्र, त्यांची तरी आठवण ठेव, आमची जाऊ दे. आम्ही कदाचित खोटे असू, आमच्यामधलं सौंदर्य लावण्य संपलं असेल म्हणून तू आमच्याकडे येत नसतील, परंतु निदान यशोदेचा आशीर्वाद घेण्यासाठी तरी ये. अशा प्रकारे हा दिव्योन्माद याला म्हणतात. याला रूप गोस्वामींनी त्यांच्या या ग्रंथामध्ये असं म्हटलंय की हे दिव्योन्मादाचे जे 10 प्रकार आहेत त्यामध्ये चित्रजल्प नावाचा हे संभाषण प्रकार आहे. म्हणजे जल्प, प्रजल्प, संजल्प, त्याचप्रमाणे विजल्प, उज्जल्प, प्रतिजल्प, असे हे जल्प म्हणजे संवाद, भाषण, असे हे 10 प्रकार आहेत. आणि या 10 प्रकारांमधून ह्या गोपिका प्रगट झालेल्या आहेत. याला दिव्योन्माद असं म्हणतात. ही भ्रमित झालेली अवस्था आहे आणि हाच महाभाव आहे. महाभाव म्हणजे काय? महाभाव म्हणजे याच दिव्योन्मादामध्ये या तल्लीन आहेत. राधेच्या मोहितावस्थेमध्ये हा आनंदाचा उद्गम आहे. तीव्र उत्कंठा, भाव विभोरता, आणि काही आचार्यांच्या मते कृष्णानेच भुंग्याचं रूप धारण केलंय असं म्हटलेलं आहे. कृष्णाने भुंग्याचं रूप धारण करून कृष्ण इथं आला होता असं काही अभ्यासक म्हणतात. त्याप्रमाणे आणि मग उद्धव बोलू लागला. उद्धव म्हणतात, अहो गोपींनो, काय बोलताय? कृष्ण म्हणजे तुम्हाला काय वाटलं? कृष्ण म्हणजे केवळ एक मूर्ती आहे का? कृष्ण म्हणजे केवळ या यशोदा आणि नंद यांचा पुत्र आहे का? अहो, तुमचा तो मित्र आहे का? तुमचा तो स्नेही आहे का? तुमचा तो सखा आहे का? अहो नाही, कृष्ण परब्रह्म आहे. आणि मग कृष्णाचा काय संदेश आहे ते आम्हाला सांगा बरं. असं म्हटल्यावर मग कृष्णाचा संदेश सांगायला सुरुवात केली. भवतीनाम योगो मे नहि सर्वात्मगा क्वचित यथा भूतानि भूतेषु कम वाग्नुजलिमहि. त्यांनी सांगितलं कृष्णाचा संदेश असा आहे की हे गोपींनो, तुम्ही माझ्या विरहामध्ये विरहाग्नीने जळत असाल मला माहित आहे, परंतु तुम्ही माझ्याकडे केवळ सखा मित्र या भावनेने पाहू नका.
तर मी सगळ्या जगाचा आत्मा आहे, चैतन्य रूप आहे, विश्वात्मा आहे मी. कुठे नाही अशी स्थिती नाही. तुम्हाला असं वाटत असेल की कृष्ण माझ्याजवळ नाही. पण कृष्ण नाही असं जागा तरी ऐकावं. कृष्ण सांगतात म्हणजे उद्धवाच्या तोंडी. उद्धव म्हणाले कृष्णाने असा संदेश पाठवलाय की तुम्ही विरहामध्ये जळू नका, तुम्ही विरहाने त्रस्त होऊ नका. तुमच्यापासून मी दूर नाही, तुमच्या जवळच आहे, पण तुम्हाला तो दिसत नाही. तेव्हा भवतीनाम वियोगो मे, माझा वियोग कधी होऊच शकत नाही. मी सगळीकडे आहेच आहे. अहो मी कुठे नाही अशी जागा नाही. यथा भूतानी भूतेषु खम, आकाश कुठे नाही का? आकाश सगळीकडे. पाणी कुठे नाही का? पाणी सगळीकडे. अग्नी कुठे नाही का? अग्नी सगळीकडे. तर अग्नी काय, वायू काय, आकाश काय, पृथ्वी काय, सगळीकडे. अहो तोच मी आहे. पृथ्वी आकाश हे जे पंचमहाभूत आहेत तो मीच आहे. आणि त्याच्यातली जी शक्ती ती माझीच आहे. सूर्याची शक्ती माझी आहे, चंद्राची शक्ती माझी आहे. या ठिकाणी फुलं फुलतात त्यातलं चैतन्य माझं आहे. त्यागस तप दमस सत्यम समुद्रांता इवापगाह, समुद्रांता इवापगाह. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सगळ्या नद्या धोधो 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 वाहतात, समुद्र रूप होतात. आता समुद्र रूप झाल्या सगळ्या नद्या, म्हणजे नद्या म्हणून त्यांचं वेगळं अस्तित्व जसं नसतं त्याप्रमाणे तुम्ही माझ्याशी एकरूप झालात. आता तुम्हाला माझं वेगळं अस्तित्व दिसण्याचं कारणच नाही. जेव्हा नद्या सगळ्या समुद्राला मिळतात, समुद्र रूप होतात, त्याप्रमाणे यत्वाम भवतीनाम वै दूरे वर्ते प्रियो दृशाम. तुम्ही मला दूर समजू नका. मी सर्वस्व आहे, मी दूर नाहीच आहे, मी तुमच्या जवळच आहे, निरंतर तुमच्या जवळ आहे, तुमच्या मनातच आहे. आणि मग मय्यावेश मनः कृष्ण विमुक्ता शेषवृत्ती येतं. आम्ही तुमच्याशी तल्लीन झालेलो आहोत. अनुस्मरण त्यो माम नित्य मा, तुम्ही सतत माझं चिंतन करता म्हणजे माझ्याशीच तल्लीन आहात, माझ्याशीच एकरूप आहात. या मया क्रीडता रात्र्याम, तुम्हाला आठवत असेल की मी तुमच्याबरोबर क्रीडा केली, रासक्रीडा केली. ती रासक्रीडा तुम्हाला स्मरत असेल. या मया क्रीडता रात्र्यम वनेस्मिन् व्रजा स्थिता, त्या ठिकाणी तुम्ही रात्रीच्या वेळेला माझ्याकडे आलात आणि आपण सर्वांनी मिळून रासक्रीडा केली. की रासक्रीडा तुमच्या स्मरणात असेल आणि तुम्ही त्या रासविहारामध्ये तल्लीन झालात. ज्या ज्या स्त्रिया माझ्याबरोबर आल्या, काही स्त्रिया आल्या नाहीत, कारण काही गोपिकांना त्यांच्या नवऱ्याने अडवलं, जाऊ दिलं नाही. तेव्हा हे स्त्रियांनो, ज्या ज्या स्त्रिया माझ्याबरोबर आल्या आणि ज्या आल्या नाहीत, ज्या घरीच राहिल्या, त्या सुद्धा माझ्याशी एकरूप झाल्या मनाने. तेव्हा ज्यांच्या बरोबर मी लीला केली आणि ज्यांनी फक्त माझ्या लीलांचं स्मरण केलं त्यांना सुद्धा मी प्राप्तच झालो. तेव्हा तुम्ही रडू नका, तुम्ही विरहामध्ये या ठिकाणी जळू नका. मी नक्की तुम्हाला भेटायला नक्की येईन, तुम्ही काळजी करू नका, निराश होऊ नका. ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, कृष्णाचा संदेश उद्धवाने सांगितला आणि सांगितल्यानंतर सगळ्या गोपिका म्हणू लागल्या, अहो उद्धवा काय सांगायचं, कृष्णाचं या ठिकाणी वागणं, कृष्णाचं बोलणं, कृष्णाचं या ठिकाणी जे खेळणं होतं, आमच्याबरोबर जी लीला त्यांनी केली, क्रीडा केली, जे आम्ही भगवंताचा वेणुध्वनी ऐकला, मधुर अशा प्रकारचा जो ध्वनी आम्ही ऐकला, त्यातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, ते आम्ही विसरू शकत नाही. अपि स्मरतीनं साधो गोविंद प्रस्तुत क्वचित. कृष्ण म्हणजे रतिविशेषज्ञ होता. अहो कृष्णाचं तो संपूर्ण या जगाचा स्वामी, आमचा देखील स्वामीच होता. प्रियश्च वर योषिताम, श्यामसुंदराकडे पाहता पाहता आम्ही तल्लीन होत होतो. मोठ्या मोठ्या गोड भाषा तो करत होता, गोड भाषेत आम्हाला बोलत होता. त्याचे हाव भाव, कटाक्ष, हास्य, लास्य यामध्ये आम्ही तल्लीन झालो होतो आणि आजही तो आम्हाला आठवतोय. कस्मात कृष्ण या याती प्राप्त जो हता हिता. कृष्णामध्ये आम्ही एवढे तल्लीन झालो की कृष्णाशिवाय आम्हाला दुसरं सुचत नाही. आजही कृष्णाच्या लीला आमच्या डोळ्यासमोर आहेत, कृष्णाचं वागणं आमच्या समोर आहे. आज देखील कृष्णाचे स्वप्न आम्हाला पडतात, आज देखील कृष्णाचेच शब्द आमच्या कानावर आल्यासारखे वाटतं की तो मुरलीचा स्वर आला, असं वाटतं की अवचित मुरलीचा स्वर आलाय, कृष्ण आले की काय. अवचित
परिमळ आला असं वाटतं की कृष्ण आले की काय. सुगंध आल्याबरोबर कृष्णाचाच आल्याचा भास होतो. ह्या भासामध्ये आम्ही तल्लीन आहोत. परम सौख्यम नैराश्यम. जाऊ द्या, आता कृष्ण येणार नाही आम्हाला माहित आहे. पिंगला वेश्या जशी शेवटी नैराश्यामध्ये तल्लीन झाली. ती म्हणाली की आम्ही पुरुषाची वाट पाहिली परंतु पुरुष आला नाही, भरपूर पैसे देणारा कोणी भेटला नाही, म्हणून जशी पिंगला वेश्या शेवटी देवाशी तल्लीन झाली तशी आता आम्ही नैराश्यामध्ये, आता कृष्ण येणारच नाही, आम्ही पिंगलासारखीच आमची अवस्था झाली. पिंगला वेश्याप्रमाणे आमची अवस्था झाली. आम्ही उन्मत्त जडाप्रमाणे वागू लागलो आणि पुन्हा पुन्हा स्मारयंती, पुन्हा पुन्हा रडू लागल्या, कृष्णाची आठवण काढू लागल्या. आणि हे पाहिल्यानंतर उद्धव देखील तल्लीन झाला. उद्धव म्हणाला, अगं कृष्ण, अहो कृष्ण म्हणजे परमात्मा आहे, तो सर्वस्व आहे, तो ब्रह्म आहे, तो सर्व विश्वामध्ये व्यापक आहे, चराचरामध्ये व्यापक आहे. या गोपिका म्हणाल्या, असू द्या, चराचरात व्यापक तो ब्रह्म असू द्या, परंतु आम्हाला तोच कृष्ण पाहिजे जो आमच्या बरोबर खेळला, जो आमच्या बरोबर नाचला, ज्याच्या बरोबर आम्ही गाणी गायली, ज्याच्या बरोबर आम्ही क्रीडा केली, ज्याचे वेणुध्वनी आम्ही ऐकला, तो सावळ्या रंगाचा कृष्ण, चंदन चर्चित नील कलेवर पीत वसन वनमाली, पिवळं वस्त्र धारण केलेला, वनमाला धारण केलेल्या आणि चंदनाने चर्चित असलेला कृष्ण, तोच आमचं खरं सुख आहे. त्याप्रमाणे सुख कशामध्ये, तर कृष्णाच्या या लावण्य रूपामध्ये. हा सुकुमार असलेला कृष्ण, लावण्य संपन्न असलेला कृष्ण, अहो एखाद्या सुंदर असणाऱ्या कोणत्याही मदनापेक्षाही श्रेष्ठ, मदन मोहन कान्हा गोवळा हो. हा मदन मोहन असलेला कृष्ण, मदनाला देखील मोहन पाडणारा हा कृष्ण, आणि आम्ही त्याला विसरू शकत नाहीत. असं म्हटल्यानंतर उद्धवानी त्यांना हात जोडले, हात, आणि उद्धव देखील तल्लीन झाला. उद्धव म्हणायला लागला की खरोखर तुमचं जे सगुण अशा प्रकारच्या कृष्णावरचं प्रेम आहे ते अलौकिक आहे. सगुण कृष्णावरचं प्रेम हे निर्गुणापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून उद्धवाने हात जोडले आणि उद्धवम पूजयाचक्रू, त्यांनी उद्धवानी गोपीचा हा विरह पाहिला. आणि श्रीकृष्ण आत्मारूप जरी असला तरी तुम्ही किती तल्लीन झालात हे पाहिल्यानंतर गोपिकांची विरह व्यथा उद्धवांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्या गोपिका कृष्णामध्ये तल्लीन झालेल्या होत्या. शेवटी गोपिकांना त्यांनी मोठं मानलं आणि उद्धवाची या सगळ्या गोपिकांनी वगैरे पूजा केली. कृष्णम संस्मारेम रेमे, आणि मग कृष्णाचा स्मरण करत 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 कृष्णाच्या लीला ज्या सगळ्या गोपिकांनी गायल्या त्या म्हणत म्हणत ऐकत ऐकत त्यांचं कथा ज्या गोपिकांनी सांगितल्या, यशोदेने सांगितल्या, त्या कथांचं स्मरण करत 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 उद्धव पुन्हा कृष्णाकडे आला आणि कृष्णाला नमस्कार केला. पाहिल्या वंदे नंदव्रज स्त्रीणाम, नंद बाबाला नमस्कार करून तो निघाला. गोपींची चरण धूळ त्याने आपल्या कपाळात लावली. गोपिकांनो तुम्ही धन्य आहात, तुम्ही कृष्णाशी तल्लीन झालात. सगुण कृष्णाच्या परमात्म्याच्या लीलामध्ये तुम्ही तल्लीन, ही लीला माधुरी आहे, याला लीला माधुरी म्हणतात. ह्या लीला माधुरीमध्ये तुम्ही तल्लीन झालात. माझ्यासारख्या निर्गुण निराकार निर्विकार असणाऱ्या या विचारांच्या पेक्षा सगुण साकार परमात्म्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. आणि म्हणून त्यांनी गोपिकांच्या पायाची धूळ आपल्या कपाळाला लावली आणि शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, निर्गुणोपासक असलेला कृष्ण, निर्गुणोपासक असलेला उद्धव याला कृष्णाच्या भक्तीचं, सगुण भक्तीचं महात्म्य कळालं आणि आल्यानंतर कृष्णाला नमस्कार केला. कृष्ण म्हणाले, आले का जाऊन? म्हणे हो. आणि मग कृष्णाला म्हणाले, कृष्णा अहो काय सांगावं, त्या गोपिकांचं महात्म्य एवढं आहे. ह्या गोपिका खरोखर तुमच्या भक्त आहेत, निस्सीम भक्त आहेत. त्या तुमच्या विस्मृती त्यांना शक्यच नाही. तुम्हाला सतत तुमची आठवण त्यांच्या मनात आहे आणि त्या खऱ्या मोठ्या आहेत. म्हणून उद्धवानी कृष्णाचे पाय धरले आणि उद्धवाला कृष्णाचा मोठेपणा कळाला, भक्तीचा मोठेपणा कळाला. त्यानंतर भगवान गोपाल कृष्ण कुब्जेकडे गेले. सांगितलं होतं मी तुमच्याकडे येईल. कुब्जेने घर शृंगारलं होतं. घर आपण जसं दिवाळी दसऱ्याला घर रंग देतो, रंगोटी देतो, त्याप्रमाणे घर स्वच्छ करतो, दिवे लावतो,
तिने सगळं तयार करून बसली होती. कृष्ण कधी येतील, कृष्ण कधी येतील. घरदार सजवलं, फुलांच्या माळा घातल्या, त्या दरवाजाला लावल्या आणि केळीचे स्तंभ उभे केले. सुंदर अशा प्रकारची रांगोळी काढली, चंदनाचे सडे टाकले आणि कृष्णाची वाट पाहत दिवे लावून बसली. कृष्ण आल्याबरोबर कृष्णाचं स्वागत केलं. कृष्ण उद्धवाला घेऊन गेले. उद्धवाला दाखवायचं होतं, पहा भक्त काय असतो. याप्रमाणे उद्धव आणि कृष्ण दोघे जणे बसले. तिने दोघांना त्या ठिकाणी पलंगावर बसवलं आणि कृष्णाची पूजा केली, उद्धवाची पूजा केली, कृष्णाला फल मुलं अर्पण केले आणि कृष्णाला भोग अर्पण केले. शैवम कैवल्य राथंतम प्राप्यम दुष्प्रापम ईश्वरम. अहो, मोठमोठ्या भक्ताला जो प्राप्त होत नाही तो या ठिकाणी या साध्या असणाऱ्या कुब्जेला प्राप्त झाला. आपण म्हणतो ना, अहो भक्ती भगवंताला प्रिय आहे, भक्ती ही प्रिय आहे. ते म्हणतात की अहो या कुब्जेजवळ काय होतं, कुब्जेजवळ काही धन होतं का, कुब्जेजवळ काय फार सौंदर्य होतं का, नाही. पण कृष्णाने तिचे सुद्धा मनोरथ परिपूर्ण केले. आणि त्यानंतर मग अक्रूराच्या घरी आले. सांगितल्याप्रमाणे सगळे कामं केले. नुसते शब्दाने सांगितलं नाही, स्वतः कृतीने तसं काम केलं. आता अक्रूराकडे गेले, बलराम दादाला घेऊन गेले. बलराम दादा आणि कृष्ण दोघे अक्रूराकडे गेले आणि नमस्कार केला. अक्रूराने त्यांना नमस्कार केला. अक्रूराला ते काका म्हणत होते. अक्रूरा, अहो, अक्रूर म्हणाले, दिष्ट्या पाप होता कंसा. अक्रूर म्हणतात, बरं झालं कंसाला तुम्ही मारलं आणि आता या ठिकाणी आम्ही मोठ्या आनंदाने राहू लागलोय. कृष्ण काय गोड बोलतायत. कृष्ण ईश्वर आहेत, देव आहेत, त्याला दाखवलं होतं स्वतःचं रूप. पण आता कृष्णाने एकदम त्याच्यावरती माया टाकली आणि भगवान म्हणतात, स्वमनो गुरु पितृव्यश्च. अहो अक्रूर काका, तुम्ही आमचे गुरु आहेत. अहो पितृव्यश्च, काका, पितृव्य म्हणजे काका, हे तुम्ही आमचे काका आहेत. अहो श्लाघ्यो बंधुश्च नित्यदा, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहेत, आम्हाला नका नमस्कार करू, आमचाच नमस्कार तुम्ही घ्या. तुमच्यामुळं आमचं रक्षण झालं. वयंतु रक्षा कोशाश्च. तुम्ही या ठिकाणी वसुदेवाकडे पाहिलं म्हणून वसुदेव आनंदात जगले आणि तुमचं दर्शन म्हणजे खरं श्रेयस कामये देवा स्वार्थान साधवा. आणि तुम्ही ज्याप्रमाणे केवळ तीर्थ, नदी, सरोवर हे केवळ तीर्थ नसतं. केवळ नदी म्हणजे तीर्थ नाही, सरोवर म्हणजे तीर्थ नाही, तर मोठ्या लोकांचं दर्शन म्हणजे सुद्धा तीर्थ आहे. म्हणून तुमच्या चरणाशी सगळं तीर्थ आहे. पहा, फक्त काय त्या मूर्तीमध्ये देवत्व नसतं. पितळाच्या मूर्तीत किंवा तांब्याच्या मूर्तीत, लोहाच्या मूर्तीत, मृत्तिकेच्या मूर्तीत फक्त देवत्व नाहीये, माणसामध्ये देवत्व आहे. तुम्ही आमचे देव आहात, अशी माया टाकली त्यांच्यावरती. दर्शना देव साधवा, ते परंतु काले न दर्शना देव साधवा. आणि मग सांगितलं, हे पहा अक्रूरा, तुम्ही एक काम करा, आता आमचं एक काम करा, तुम्ही या हस्तिनापुराला जा. गच्छ जानीह तद्रुत मधून असाध्व साधुवा. हस्तिनापुराला जा आणि तिथे जाऊन आमच्या कुंती, माझी आत्या त्या ठिकाणी, आत्याला भेटा. माझ्या आत्यांचे आमचे मामा हे गतप्राण झालेत किंवा ते नाही आहेत, तेव्हा त्यांची मुलं मात्र आहेत. माझी विधवा आत्या आणि तिची मुलं, यांच्याकडे थोडं लक्ष द्यायला दुर्योधनाधिकांना सांगा. विशेषतः धृतराष्ट्राला माझा निरोप द्या. सगत्वा हस्तिनापुरम, धृतराष्ट्राला निरोप द्या. त्या ठिकाणी स भीष्म विदुरम प्रथाम, विदुर आहेत तुमचे, त्यांना माझा नमस्कार सांगा. विदुरांना नमस्कार सांगा. त्याचप्रमाणे पृथाम, त्या ठिकाणी पृथा ही आहे, अर्थात कुंती आहे. कुंती माझी आत्या आहे, तिला नमस्कार सांगा. भीष्मम, भीष्माला नमस्कार सांगा. आणि भारद्वाज, गौतम वगैरे त्या ठिकाणी आहे. कर्ण, दुर्योधन त्या ठिकाणी आहेत, त्यांना माझा निरोप सांगा की ते दुष्प्रा खलस छंदानुवर्तीना. धृतराष्ट्र हा आंधळा आहे, परंतु तो दुर्योधनाच्या सांगण्याप्रमाणे वागतो, हे माझ्या कानावर आलंय. तेव्हा धृतराष्ट्राला सांगा, दुर्योधनाच्या म्हणण्याप्रमाणे वागू नको. तुझं तेज, तुझं बल, तुझं ऐश्वर ताबडतोब नष्ट होईल, असं माझा निरोप द्या. तेजो ओजो बलम वीर्य प्रश्रयादिंश सद्गुणान प्रजानुरागम पार्थेषु न दृष्टी केरुषितम. आणि कारण भीमाला
विष प्रदान केलेलं माझ्या कानावर आलं. कुंतीचे पती नाहीयेत, तिचे 5 मुलं आहेत फक्त. तेव्हा 5 मुलांना एखाद्या लांडग्याच्या या गुहेमध्ये जशी एखादी शेळी जगावी त्याप्रमाणे माझी आत्या जगते. लांडग्यांच्या कळपामध्ये जशी शेळी असावी तशी माझी आत्या त्या ठिकाणी आहे. तेव्हा लांडग्यांच्या कळपात असल्यामुळं हे कधी तिला मारतील आणि कधी त्यांच्या पोराला मारतील सांगता येत नाही. भीमाला विष प्रदान केलं हे माझ्या कानावर आलंय. तेव्हा आता धृतराष्ट्राला माझा निरोप द्या. सापत्नमध्ये शोचंती वृकाणा हरिणीमिव, वृकाणा हरिणीमिव. या वृकांच्या म्हणजे लांडग्यांच्या कळपामध्ये हरिणी सापडावी त्याप्रमाणे माझी आत्या आपल्या मुलांना घेऊन तिथे वागते. तेव्हा धृतराष्ट्राला निरोप द्या की तू विषम वागू नकोस. तुझ्या भावाच्या पुत्राकडे आणि तुझ्या पुत्राकडे समान दृष्टीने पहा. तू जर भावाच्या पुत्राकडे विषम दृष्टीने वागत असशील तर माझ्याशी गाठ आहे असा निरोप द्या. हे गेले अक्रूर, नमस्कार केला. भीष्माचार्याला नमस्कार केला. त्याप्रमाणे विदुराला नमस्कार केला आणि सांगितलं कृष्णाने सगळ्या सभेमध्ये कर्ण बसले होते, दुर्योधन बसले होते, त्याप्रमाणे भीष्म होते, विदुर होते आणि धृतराष्ट्र बसले होते. या सगळ्या सभेमध्ये ते सांगतात कृष्णाचा निरोप तुम्हाला असा आहे. असं ऐकल्यानंतर धृतराष्ट्र म्हणजे हो बरोबर आहे. अहो भूमेर भारायमान तारा भूमेर भारावतारा येऊ तृण योदो कुले. हो, कृष्णाचं जे शब्द आहेत ते आम्ही शिरसावंदे मानू. अहो तो यदुकुळामध्ये प्रत्यक्ष अवतार धारण करून आलेला आहे. तेव्हा आम्ही तसं वागू. त्यांनी वचन दिलं पण वागला मात्र नाही आणि म्हणून कृष्णाने शेवटी या सर्वांचा घात केला. असो, याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते शशंस रामकृष्णाभ्याम धृतराष्ट्रविचेष्टितम पांडवांना प्रतिकौरव्य तद प्रेषित स्वयं. याप्रमाणे आपल्या इतक्या लहान वयामध्ये 11-12व्या वर्षाच्या वयामध्ये राजकारणाला सुरुवात केलेली आहे आणि राजकारणाला सुरुवात करताना पांडवांचा पक्ष घेऊन पांडवांच्या बाजूनी आपलं मत प्रगट केलंय आणि शेवटी आपल्याबद्दल की धृतराष्ट्राला हा पहिल्यांदा निरोप द्या. जर ते विषम वागले तर उद्या माझ्याशी गाठ आहे म्हणून सांगा. ही धौंस देखील दिली. उद्या तुम्ही पुन्हा म्हणाल की तुम्ही कौराच्या विरोधात कसे उभे राहिला, त्याचं कारण हे आहे ते तुम्ही विषम वागू लागले. यानंतर आता जरासंध कसा युद्धाला येईल आणि श्रीकृष्ण या ठिकाणी स्वतंत्र द्वारका नगरी कशी स्थापन करील या संबंधी आणि शेवटी त्यानंतर रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी कसा होईल या संबंधीचे विवरण जे सांगतील तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः पुंडरी गौरधर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली विद्यात बोलून हरे विष्णुता भाग्यज्ञता मी राजा काली भद्राणी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांडी च पार्वती. जय 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 जनार्दन सपथ हरे नमः विष्णवे नमः अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य. जय 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 जनार्दन भिक्षांडी. ओम स्वस्ति स्वस्ति मित्रबुद्धश्रवाः तार्क्षोनिष्ठिनी स्वस्ति. ओम शांति शांति शांति.
म्हणलं की 8ला आले. आ? 8ला म्हणलं की 8ला आल्या म्हणलं. सांगितल्यावर आवडतं ना. हो खरं. आता काही नाही, कार्तिक स्नान असल्यामुळं हो. सकाळी आमचं काय आहे त्या हेलपाट्याने जमते मी. हेलपाट्याने जमते. त्यावेळेस दम लागतो. वाटतं नको आता. ते जाईल ते जाईल. त्यापेक्षा आपलं पार्सल जाईल. उद्या नेहमीप्रमाणे 10ला हो. यायचं का? चला. हा. या. नाही नाही. म्हणलं हे जाईल. आंघोळीला जावं. ते जाईल. बंद कर.